अगं दिदूबाई, तुझ्या नवऱ्याला नेमकं झालंय काय? काय म्हणले डॉक्टर आणि कसले आले रिपोर्ट? अगं काही नाही, सगळे रिपोर्ट्स ना नॉर्मलच आलेत बघ. अगं बाया, सगळे रिपोर्ट चांगलेत म्हणले होते. काय ते पोस्ट मास्टर का काय ते करून बघा ना म्हणाव. आता पावसाळा सुरू झालाय, तर एका फोटोसाठी व्हिडिओसाठी कुठं बी नदी नाल्याला फिरायला जाऊ नका, नाहीतर स्वतःच्या स्टेटस ऐवजी दुसऱ्याच्या स्टेटसला जास्त दिसाल. एक काळजी म्हणून सांगितलं हो, बाकी तुमची मर्जी. मरा. सोनूश पप्पा संध्याकाळच्या टायमाला कुठे चालले? अगं ते माझ्या मित्राचा फोन आला होता, मी जरा जाऊन येतो. आतरून पांघरून घेऊन जा मग संग. आता आतरून अन पांघरून कशाला? समजा तुम्हाला यायला उशीर झाला हा, आणि मला राग आला आणि मी जर दार नाही उघडलं तर तुम्हाला झोपायला काम येईल ना बाहेर. अगं आज टीव्हीवर 30 फुटाचा साप दाखवणार आहेत. काय उपयोग, मला कुठे बघायला मिळणार आहे? का? अहो आपली टीव्ही 21 इंची आहे. होय ग, देवान तुला एवढं सुंदर बनवलंय, मग तुला बुद्धी का दिली नाही बरं? आपली भेट व्हावी म्हणून. ते कसं काय? अहो मी सुंदर आहे म्हणून तुम्ही मला पसंत केले, आणि मला बुद्धी नाही म्हणून मी तुम्हाला पसंत केले. आम्हाला पूर्वी पसंत आहे. आमच्या 2 अटी आहेत. असू दे की, आम्हाला काय अडचण नाही, सांगा फक्त. पोरीला 20 तोळे सोनं घालावं लागल. घालू ना. आमची पोरगी शेतात काम नाही करणार. आता 20 तोळे सोनं घालायचं म्हणल्यावर शेतकऱ्याला आमच्या आई घालायला राहील का ते? आम्हाला त्याची पण भरपाई करावं लागेल. कभी कभी मैं सोचता हूँ कि तुम्हें छोड़कर दूसरी ले आऊं। अरे तुम मुझे छोड़ के तो देखो, मैं तुम्हें ड्रम में नहीं सीधे दीवार में ही चुनवाऊंगी। क्या हुई? कुछ नहीं दोस्तों, अपने पति को चेक करने के लिए मैंने फेक आईडी बना के उन्हें मैसेज किया, और पता है उन्होंने क्या कहा? कि मेरी बीवी तो 3 साल पहले ही मर चुकी है। नारळाला डोळे आहेत पण तो पाहू शकत नाही, कपाला कान आहे त्याला ऐकता येत नाही, बाटलीला तोंड आहे तिला बोलता येत नाही, सुईला नाक आहे तिला सुगंध घेता येत नाही, कंगव्याला दात आहे त्याला खाता येत नाही, टेबलाला पाय आहे तो चालू शकत नाही. पण अडचण ही आहे, माणसाजवळ सगळं काही आहे पण त्याला माणुसकी दाखवता येत नाही. ही जेवणाची शोकांती.